शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री विनोद जाधव मुक्काम पोस्ट पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज तारीख आहे 4 जुलै 2026. थोडीशी झिमझिम पाऊस चालू आहे, मूर पाऊस म्हणता येईल त्याला. आणि आता सध्या आपण विनोद जाधव सरांना वांग्याचे काही डिटेल्स विचारूया. जाधव साहेब नमस्ते. थोडंसं मोठ्याने बोला. वांग्याची लागवड कधीची तुमची? 22 तारीख 22 जून 22 जून 2026 ची लागवड आहे. म्हणजे आज साधारणतः 12 ते 13 दिवस झालेले आहेत. सिंगल ड्रिप लाईन आहे. 2 ओळीतलं अंतर 8 फूट आहे आणि 2 रोपांमधलं अंतर 2 फूट आहे. ह्या प्लॉटला नॉर्मन बोरलॉग शेड्यूल आता आपण सुरुवात करत आहोत. पहिल्यापासूनचं शेड्यूल आपण देणार आहोत. जात कोणती? हरिराम हरिकृष्ण. हरिराम हरे कृष्णा. कोणत्या कंपनीची जात आहे? पंचगंगा. पंचगंगाची. बर, वांग्याचा अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला? नाही, पहिल्यांदाच लावलं. पहिल्यांदा वांगे लावलेलं आहे आणि आता पहिल्या दिवसापासून आपलं शेड्यूल पण करणार आहेत. विनोद जाधव आपल्याकडं सुधीर जाधव साहेबांच्या रेफरन्सने आलेले आहेत. सुधीर जाधव साहेबांनी ऑलरेडी वांग्याला शेड्यूल केलेलं आहे. आता आपण त्यांच्या प्लॉटमध्ये जाणार आहोत. परंतु आता सध्या वांग्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिपोर्ट येत आहेत रेटच्या संदर्भात आणि शेंडाअळीच्या संदर्भात, दोन्हींमध्ये. परत एकदा सांगायचंय मला की शेंडाअळीचं जे जीवनचक्र आहे ते 45 दिवसांचं आहे. त्यातील 5 दिवस हे अंडी अवस्था आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 दिवस ही आळी अवस्था आहे. म्हणजे थोडक्यात जर मादी पतंगाने 1 तारखेला तुमच्या बागेमध्ये जर अंडी घातली तर 5 तारखेला ती अंडी फुटणार आहेत. त्याच्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये ही आळी कळीमध्ये किंवा कवळ्या फळामध्ये एंट्री करते किंवा मोठ्या फळामध्ये पण एंट्री करते आणि तिथून पुढे 12 ते 15 दिवस आतमध्ये तिचं खायचं काम चालू असतं. म्हणजे आपल्याकडं ही आळी मारण्यासाठी अंडी अवस्था आणि आळीचे 24 तास असे मिळून अवघे 6 दिवस असतात. 6 दिवसाच्या नंतर जेव्हा ही आळी आतमध्ये जाते, शेंडा जर कोवळा असेल तर त्याच्यामध्ये आपलं जिग्रा पॉवर प्लस औषध मुरतं किंवा जर फळ कोवळ्या स्टेजमध्ये असेल त्याच्यातही औषध मुरतं. पण जर फळ मोठं झालेलं असेल आणि शेंडा जर कडक झालेला असेल तर त्यामध्ये औषध मुरत नाही आणि 10 ते 12 दिवसानंतर ते शेंडे पडलेले दिसतात किंवा फळ किडके दिसतात. शेतकऱ्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की बाबा रे आपण औषध फवारलं पण तरी पण किडके वांगे दिसले किंवा किडके पडलेले शेंडे दिसले. 6 दिवसांमध्ये ज्यावेळेस तुमचा फवारा बसतो त्या कालावधीमधले अंडे आणि आळी मरणार आहे. तिथून पुढेही जर काही आळी पानांवरती असेल तर ती आपल्या औषधाचा प्रभाव साधारणतः 20 दिवस राहतो. तिथून पुढे 14 ते 15 दिवसांपर्यंत त्या प्रभावामुळे ती आळी मरू शकते. पण ती कुठे पानावरची आळी असेल तर, जर ती तुम्ही फवारा घेण्याच्या अगोदर जर ती आतमध्ये तिने प्रवेश केलेला आहे तर ती आळी मरू शकत नाही. मग शेतकरी काय म्हणतात, आम्ही फवारा घेतला तरी पण आळी मरली नाही किंवा किडके वांगे दिसतात. याचा अर्थ असा आहे की 1 तारखेला जर मादी पतंगाने अंडी घातलेली असतील तर त्याला 6 तारखेपर्यंत मारण्यासाठी तुमच्याकडे कालावधी आहे. तुम्ही जर 7 तारखेला फवारा घेतला तर 7 तारखेपासून पुढे जी अंडी घातली जातील ती मरतील. पण 1 ते 6 तारखेपर्यंतची अंडी तुमच्याकडून सुटली, त्या आळ्या सुटल्या. तर हे गणित लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे की 6 तारखेला तुम्ही जर जिग्रा पॉवर प्लसचा फवारा घेतला तर तिथून पुढे परत 6 दिवसांनी एखादा हलका फवारा घेऊ शकता, इमामेक्टिन किंवा कॅनॉन किंवा हमला एकत्र करून. त्याच्यानंतर परत 18व्या दिवशी 6 दिवसाच्या अंतराने आपलं लॅनकास्टर घेऊ शकता. त्याच्यानंतर परत 6 दिवसाच्या गॅपने परत जिग्रा पॉवर प्लस घेऊ शकता. म्हणजे काय आहे, शेंडा अळीच्या योग्य नियंत्रणासाठी आत्ताच्या सीझन मध्ये सांगतोय मी, ढगाळ वातावरण आहे आणि आळीचा प्रकोप ह्या सीझन मध्ये एकदम तेजीत असतो. तर दर 6 दिवसाला एक भारी एक हलकं असं औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे. ह्या प्लॉटचा पुढचा म्हणजे प्रगती जी आहे ती साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर आपण नक्की पाठवू. मला शक्य नाही झालं तरी आपण सुधीर जाधव साहेबांना विनंती करू की ह्या प्लॉटची प्रगती आपल्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद.